पुरवणी मागणी क्रमांक K6 मध्ये 1 ते 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याची मार्चच्या 2026च्या अधिवेशनात घोषणा झाली. प्रोव्हिजन झाली 16,900 कोटीची. पण अध्यक्ष महोदय, उपसा जलसिंचन योजना ज्या आहेत त्या सहकारी तत्वावरच्या, त्या अनेक शेतकरी एकत्रित येतात. त्यांच्या गुणोत्तराचा HP विचार केला तर वाट्याला 1 HP 1.5 HP पण येत नाही त्यांच्या. ते 7 HP खाली आहेत असं गृहीत धरलं तर त्यांनाही या निकषाप्रमाणे विजेचं बिल शून्य होऊ शकतं. साधारणपणाने 650 कोटी रुपयाची जास्तीत जास्त गरज लागेल. आणि आता काय झालंय, बऱ्याच योजना जुन्या झाल्या आहेत. पाईपलाईनची गळती आहे, जुनी मशिनरी झाली आहे 30-40 वर्षापूर्वी. आर्थिक बोजा वाढतोय आणि महावितरणची सुमारे 60 ते 70 कोटी रुपयाची वीज बिल थकबाकी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की कृषी संजीवनी योजना लागू करून 50% त्यांना सवलत द्यावी, म्हणजे मागची पैसे ते भरू शकतील. आणि मे 2025 ते नोव्हेंबर 25 दरम्यान सततच्या पावसामुळं मंत्रिमंडळाने ऑक्टोबर 25च्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार 3 महिन्याचं वीज बिल माफ करण्याचा आदेश दिला होता. परंतु महावितरणने अद्यापही हे वीज बिल माफ कमी केलेलं नाही. त्यामुळे पावसाळी काळातील 3 महिन्याचे थकीत वीज बिल तात्काळ माफ करून महावितरणला तसे आदेश द्यावेत. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या वीज दर वाढीबाबत आणि अनुदानाच्या चुकीच्या आकडेवारीची योग्य चौकशी करावी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर तात्काळ हस्तक्षेप करून गरीब लहान शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यावर शासनाने करावयाची कारवाई व उपाययोजना. अध्यक्ष महोदय, मी या व्यतिरिक्त 2-3 सूचना दिलेल्या होत्या, रिजेक्ट झाल्या. मग ते रिजेक्टचं कारणाचा शोध घेतला मी. तर कारण काय, तर तो शब्द इकडे नाही आहे. अशा अतिशय विषय तोच आहे. मी आता ST महामंडळाचं इस्लामपूर आणि आष्टाचं आगाराची सुधारणा करणे, मग इकडे STचा पूर्ण विषय आहे. त्यामुळे आपण मेहरबान जर उदार झाला तर मला 3 आणखीन विषय मांडायचे आहेत. ज्यांनी सर्वाधिक काळ, म्हणजे दादांच्या नंतर सर्वाधिक काळ अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे, त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की जेव्हा मागण्या असतात, मूळ मागण्या असतात आणि त्याच्यामध्ये ज्याच्यावर चर्चा होत नाही त्या गोष्टीतली कुठली गोष्ट आपल्याला मांडता येते. पुरवणी मागण्यांमध्ये ज्याच्यावर चर्चा होत नाही त्याला आपल्याला टळट नाही लावता येत. त्यामुळे ते जोपर्यंत स्पेसिफिक, म्हणजे पुरवणी मागणीमध्ये ज्या विषयावर चर्चा झाली नाही त्यात जी पुरवणी मागणी आली असेल त्याच्या व्यतिरिक्तची मागणी मांडताच येत नाही. त्यामुळे जर त्या आगाराचं नाव नसेल तर मांडता येणार नाही. तुम्ही मांडा, फक्त मला आठवण करून द्यायची आहे की सन्माननीय सदस्य हे 9 वेळा अर्थमंत्री असल्यामुळे त्यांना नियम माहिती असून ते ही जी पळवाट शोधतायत त्याच्याऐवजी त्यांनी मला तसंही पत्र दिलं तर मी त्यांचं मान्यच करीन. मला नेहमी बसतो, पण मला काय वाटलं की जुन्या दिवसांचं आठवण राहून मी तिकडं होतो त्यावेळी CM साहेब, मुनगंटीवारजी काय म्हणेल त्याला तिकडं हो म्हणायचो मी. त्यामुळे मी कधी असं तपशीलवार बारीक शब्द हे नाही बसणार, हे नाही, तर मी आपल्या त्या विभागाशी बोललो तर ते म्हटले हे उदाहरणार्थ आष्टा, ईश्वरपूर बस स्थानके वगैरे, तर ते मागणी आहे तशी त्या बाबतीत. म्हणून किरकोळ बदल आहेत, तर मी त्याची पत्र देतो. सभागृहाचा वेळ घेत नाही. आपण उदार होऊन त्यावर निर्णय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य नानाभाऊंनी आणि जयंतरावांनी जे विषय मांडले आहेत किंवा ते ज्या विषयाचं पत्र देणार आहेत त्या संदर्भात अधिवेशन संपल्यानंतर 15 दिवसाच्या आत बैठक घेतली जाईल आणि त्याच्यावर जे काही सकारात्मक मार्ग काढता येईल तो मार्ग ते करून टाकू. सगळे एकत्रित करू, काय काळजी करू नका, आणि त्याच्यावर सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हटला म्हणून आठवलं म्हणून मी फक्त मांडतोय की आपण शेवटी सगळा आढावा घेता की नाही शेवटच्या दिवशी,
त्यावेळी अशा किती बैठका कुठल्या मंत्र्यांनी केलेल्या जाहीर केलेल्या आहेत त्याची एक यादी पटलावर आपणच उल्लेख करा की एवढ्या बैठका घेण्याचे ठरलेलं आहे. म्हणजे मुख्यमंत्री महोदय घेतीलच, पण इतर मंत्री बरेचसे बैठकी आता लक्षवेधी सूचना ती त्याची बैठक घेतो अशी आश्वासनं देतात, तर ती त्यांच्याही स्मरणात राहत नाही. त्यामुळं मुख्यमंत्री अध्यक्षांना माझी विनंती आहे की त्याचीही आपण सांगा या सेशनमध्ये एवढ्या बैठका घेण्याचे ठरले, विभागवाईज नावं उल्लेख करा, म्हणजे मग पुढच्या वेळी आपल्याला त्याचं असेसमेंट घेता येईल. महोदय, या संदर्भात तुम्ही पुन्हा सुधीर भाऊंकडनं ट्युशन घेतली पाहिजे. असं आश्वासन मिळाल्याबरोबर एक पत्र आश्वासन कमिटीला, दुसरं मंत्र्याला, 8 दिवसांनी स्मरणपत्र एक आश्वासन कमिटीला, स्मरणपत्र एक मंत्र्याला, 15 दिवसांनी स्मरणपत्र 2 आश्वासन कमिटीला. त्यामुळे होतच हे मला जरा कळू दे.